उत्क्रांतीचा पुरावा. जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत जिवंत प्राण्यांबद्दल 2 अतिशय धाडसी दावे करतो. 1. पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी संबंधित आहेत. ते एका सामान्य पूर्वजापासून उत्क्रांत झाले. 2. सजीवांची उत्क्रांती नैसर्गिक प्रक्रियांनी चालते. या गोष्टींचा अभ्यास केला जाऊ शकतो आणि या समजून घेतल्या जाऊ शकतात. पण हे दोन्ही दावे खरे असल्याचा काही पुरावा आहे का? हो, आहे. अभ्यासाच्या विविध क्षेत्रांतून अनेक निरीक्षणयोग्य तथ्ये आहेत, ज्यांच्याबद्दल बोलणे सुरू करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना पुराव्यांच्या श्रेणीमध्ये किंवा रांगेमध्ये गटबद्ध करणे. समजण्यास सोपे जाण्यासाठी येथे आपण उत्क्रांतीच्या पहिल्या दाव्यावर लक्ष केंद्रित करू. पृथ्वीवरील सर्व जिवंत गोष्टी संबंधित आहेत. एकाच वेळी संपूर्ण जीवनाच्या झाडाचा अभ्यास करणे शक्य नाही, कारण आज अंदाजे 8.7 दशलक्ष प्रजाती जिवंत आहेत. म्हणून एकावरच लक्ष केंद्रित करूयात. उत्क्रांतीच्या झाडाची लहान पण आकर्षक शाखा सिटॅसियन्स म्हणजे जलचर सस्तन प्राणी. या शाखेत व्हेल, डॉल्फिन आणि पॉर्पोइजेस आहेत. जीवशास्त्रज्ञ असा दावा करतात की या सर्वांचा जवळचा संबंध आहे आणि संपूर्ण गट एका प्राचीन 4 पायांच्या जमिनी सस्तन प्राण्यापासून विकसित झाला असावा. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापूर्वी वस्तुस्थिती पाहूयात. तुलनात्मक शरीरशास्त्राच्या आधारे जीवनातील फरक आणि समानता अभ्यासू. व्हेल पाण्यात राहतात आणि दुरून ते महाकाय माशासारखे दिसतात. मात्र त्यांच्या शरीरशास्त्राची तपासणी खूप वेगळीच गोष्ट सांगते. व्हेल माशांसारखे वाटतात, पण जमिनीवरील सस्तन प्राण्यांप्रमाणे ते आहेत. त्यांच्या शरीरात प्लासेंटा म्हणजे वार आहे आणि ते पिलांना जन्म देतात, पिलांना दूध पाजतात. ते उबदार रक्ताचे आहेत, जे माशासाठी अत्यंत दुर्मिळ आहे. आणि व्हेलला कल्ले नसतात, त्याऐवजी ते आपल्यासारखेच 2 पूर्ण विकसित फुफ्फुसांनी श्वास घेतात. सस्तन प्राण्यांप्रमाणे व्हेलला नाक नसते, त्याऐवजी ते ब्लोहोल्समधून श्वास घेतात. त्यांच्या डोक्याचा वरचा भाग बाहेर येत आहे. काही व्हेलमध्ये 2 ब्लोहोल असतात, जे जवळजवळ नाकपुड्यांसारखे दिसतात. परंतु डॉल्फिन आणि लहान व्हेलमध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या कवट्या बघितल्या तर तुम्हाला आढळेल की ब्लोहोल डोक्याच्या आत 2 अनुनासिक भागात विभाजित आहे. ब्लोहोल हे अत्यंत सुधारित सस्तन प्राण्याचे नाक आहे असे म्हणता येईल का? ते तसे दिसते, पण खात्री करण्यासाठी अधिक पुरावे हवेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यांप्रमाणेच अनेक व्हेलला केस असतात. या छायाचित्रात आपण पाहू शकता. ग्रे व्हेलचे हे बाळ आईच्या पाठीवर केसाळ हनुवटी ठेवून आहे. आश्चर्य म्हणजे व्हेलच्या पुढील परामध्ये दंड, हात, मनगट, पंजा आणि बोटांची हाडे असतात. येथे या हाडांचा फोटो आहे. तीच हाडे जी वटवाघूळ, पाणघोडे आणि मानवात असतात, अगदी मानवी हातासारखे. आधुनिक व्हेलला मागचे पाय नसतात, परंतु त्यांच्याकडे विचित्र लहान हातांची जोडी असते. कमरेचे आणि मागचे हाड असावेत. बोव्हेड व्हेलमधील या हाडांचे चित्र येथे आहे. ते जवळजवळ कमरेचे हाड
मांडी आणि नडगीच्या हाडांसारखे दिसते. आपल्या शरीरातील कमरेचे हाड आणि मांडीमधील हाडाच्या खुब्यासारखीच रचना येथे दिसते. हे साम्य निव्वळ योगायोग आहे की पायाची खरी हाडे आहेत? कदाचित व्हेलच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील उर्वरित तर नाही. आम्ही कोणतेही धाडसी निष्कर्ष काढण्यापूर्वी आमच्या शंकांचे निरसन करणारी पुराव्याची पूर्णपणे वेगळी रांग पाहू. भ्रूणशास्त्र म्हणजे अंड्यातून जन्माला येण्यापूर्वी किंवा बाहेर येण्यापूर्वी प्राणी कसे विकसित होतात याचा अभ्यास. येथे आपण विकासाच्या समान टप्प्यांवर एक डॉल्फिन आणि मानवी भ्रूण शेजारी पाहतो. लक्षात घ्या की त्या दोघातही हाताच्या आणि पायांच्या कळ्यांसारखे भाग दिसतात. मानवांमध्ये पाय कळ्या वाढून पाय बनतात. व्हेलमध्ये ते काही काळ वाढतात, परंतु नंतर प्रभावीपणे ही वाढ थांबते आणि ते लुप्त होऊन इतर शरीर वाढत राहते. विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सामान्य डॉल्फिनची ही सर्व छायाचित्रे आहेत. लक्षपूर्वक पहा. सुरुवातीच्या काळात मानवी भ्रूण किंवा श्वान भ्रूण दिसते. तसे चेहऱ्याच्या पुढच्या भागावर 2 नाकपुड्या दिसतात. डॉल्फिन जसजसा वाढत जातो तसतसे नाकपुडी डोक्याच्या वरच्या बाजूला स्थलांतरित होते आणि एकत्र येऊन डॉल्फिनचे ब्लोहोल बनते. आतापर्यंत आपल्याकडे पुराव्याच्या 2 स्वतंत्र रांगांमधून अनेक तथ्ये आहेत. तुलनात्मक शरीरशास्त्र आणि भ्रूणशास्त्र दोघेही आपापल्या तंतोतंत समान कथा सांगतात. ती म्हणजे व्हेलचे पूर्वज कधी काळी 4 पायाचे जमिनी प्राणी होते. जीवाश्म पुरावा या कल्पनेला पुष्टी देणारा तिसरा साक्षीदार म्हणून काम करेल का? या नामशेष झालेल्या बॅसिलोसॉरिड व्हेलच्या 2 प्रजाती आहेत. हे प्राणी अनेक चांगल्या प्रकारे जतन केलेल्या सांगाड्यांवरून ओळखले जातात. ते शेजारी शेजारी जगलेले दिसतात, अंदाजे 34 ते 40 दशलक्ष वर्षापूर्वी. या फोटोमध्ये आम्ही बॅसिलोसॉरिड कवटीच्या वरच्या बाजूला खाली पाहत आहोत. हे मॉडेल किंवा काष्ट नाही. ही वास्तविक हाडे आहेत जी जमिनीतून उकरून काढली होती. लक्षात घ्या की नाकाची छिद्रे आधुनिक व्हेलप्रमाणे डोक्याच्या वरच्या बाजूला नाहीत किंवा बहुतेक भूसस्तन प्राण्यांप्रमाणे शेवटच्या टोकावर नाहीत. त्याऐवजी त्यांच्या नाकपुड्या मध्यभागी आहेत. ही एक मध्यवर्ती प्रजाती आहे. आपण जे शोधत आहोत तोच उत्क्रांतीचा सिद्धांत ती आपल्याला सांगते. बॅसिलोसॉरिडच्या शरीराच्या मागील बाजूस मांडीची हाडे, कमरेची हाडे, घोटा आणि पाय, ज्याला किमान 3 बोटे आहेत, जी लहान परंतु पूर्णपणे विकसित असतात. हे पाय जमिनीवर चालण्यासाठी खूपच लहान आहेत, परंतु वीण करण्यासाठी किंवा परजीवींना हुसकावण्यासाठी किंवा त्वचेला खाजवण्यासाठी उपयुक्त असू शकतात. उत्क्रांती सिद्धांत आपल्याला सांगते की आपण जितका काळ मागे जाऊ तितके जमिनीवरील नियमित सस्तन प्राण्यांपासून व्हेलला वेगळे करणे कठीण होईल. मायासेटसला भेटा. शास्त्रज्ञांना या प्रजातीचे अनेक चांगले जतन केलेले सांगाडे सापडले आहेत. मायासेटसच्या कमरेची हाडे जमिनीवर चालण्यासाठी पुरेशी मजबूत दिसतात. हा प्राणी अनेक कारणांमुळे व्हेल मानला जातो. त्यांचे अनेक सांगाडे समुद्री जीवाश्मांमध्ये सापडले आहेत. समुद्री जीवांच्या इतर जीवाश्मांप्रमाणे त्यांचे लहान पाय, जाळीदार हात आणि पायासह लांब सपाट बोटे ते मजबूत जलतरणपटू असल्याचे सूचित करतात. येथे आपल्याला मायासेट्सचा जबडा आणि कवटीची खालची बाजू दिसते. मायासेट्सचे दात आम्ही आधी पाहिलेल्या
बॅसिलोसॉरिड व्हेलशी जुळतात. कानाच्या मधल्या हाडांची अनोखी रचना आणि तिच्या जबड्यामागील बल्ब बॅसिलोसॉरिड व्हेल आणि आधुनिक व्हेलशी जुळतात. मायासेट्स एक चालणारा व्हेल म्हणून समोर येतो. अनेक प्राचीन व्हेलसारख्या सस्तन प्राण्यांचे जीवाश्म सापडले आहेत, जे 4 पायांचे सस्तन प्राणी आणि पूर्णपणे जलचर यांच्यातील रेषा अस्पष्ट करतात. व्हेल भूचरांपासून विकसित झाल्याची कल्पना खरोखरच दृढ करतात. आता पुराव्याची चौथी ओळ पाहू. डीएनए. डीएनएमध्ये रासायनिक कोड असतात, जे सजीवांच्या पाककृतींसारखे कार्य करतात. हाडे, भ्रूण किंवा शरीररचना न पाहता संशोधक डीएनए कोडची तुलना विविध जिवंत प्राण्यांशी करून कोणाचा कोणाशी सर्वात जवळचा संबंध आहे हे शोधू शकतात. व्हेल डीएनएची तुलना इतर सर्व प्रकारच्या प्राण्यांशी केली गेली आहे. मासे, समुद्री सिंह, तुम्ही फक्त नावे घ्या. आतापर्यंत सर्वात जवळचा अनुवंश जुळणारा लठ्ठ पाणीप्रिय पाणघोडा. याचा अर्थ असा नाही की व्हेल पाणघोडा म्हणजेच हिप्पोपासून उत्क्रांत झाले. परंतु जर हा अनुवांशिक शोध योग्य असेल तर व्हेल आणि पाणघोडे दोघेही एका समान पूर्वजांपासून उत्क्रांत झाले, जे अंदाजे 54 दशलक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात होते. सुरुवातीला व्हेल आणि हिप्पो यांच्यातील दुव्याने संशोधकांना आश्चर्यचकित केले. व्हेल प्रामुख्याने मांसाहारी आहेत. ते मासे आणि लहान क्रस्टेशियन्स सारख्या गोष्टी खातात, तर पाणघोडे बहुतेक शाकाहारी असतात. तथापि प्रत्यक्षात जवळून पाहिल्यास असे दिसून येते की हिप्पो आणि व्हेलमध्ये अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये सामावली आहेत. त्यापैकी काही त्यांच्या समान पूर्वजांकडून आली असावीत. प्राचीन चालणाऱ्या व्हेलमध्ये घोट्याच्या हाडांचा विशेष आकार असतो, जो फक्त पाणघोड्यांमध्ये आढळतो. पाणघोड्यांचे जवळचे नातेवाईक व्हेलप्रमाणेच पिलांना जन्म देतात आणि पाण्याखालीच त्यांची काळजी घेतात. त्या दोघांचे पोट बहुकक्षांचे असते, जे शाकाहारी प्राण्यांसाठी सामान्य आहे. मांस खाणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये असे ऐकले नाही. त्या दोघांचा केसाळ कोट गहाळ आहे. येथे एक मजेदार तथ्य आहे. व्हेल आणि हिप्पो हे पृथ्वीवरील एकमेव सस्तन प्राणी आहेत ज्यांच्या शरीरात अंडकोश आहेत. तर मग 4 स्वतंत्र ओळींच्या पुराव्यांमधून डझनभर तथ्ये आम्हाला तंतोतंत सर्व समान कथा सांगतात. व्हेल 4 पायांच्या जमिनी सस्तन प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. परंतु इतिहासात व्हेल हा एकमेव उत्क्रांतीवादी इतिहास नाही, ज्याचा आपण अभ्यास करू शकलो आहोत. आम्हाला जीवाश्म, डीएनए, भ्रूणशास्त्र आणि इतर अनेक पुराव्यांवरून माहीत आहे की पक्ष्यांना जे पंख आहेत ते प्रत्यक्षात सुधारित हात आणि नखे आहेत. डायनासोरसारख्या पूर्वजांपासून पक्षी उत्क्रांत झाले. आपण हे देखील स्पष्टपणे पाहू शकतो की वटवाघळांचे पंख 5 बोटांच्या हातापासून विकसित झाले आहेत, जे माकडे आणि श्रूजमध्ये आढळतात. आम्हाला आढळले आहे की चिंपांझी ते अगदी अलीकडील माणसे यांचे समान सामायिक पूर्वज आहेत. सस्तन प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. ते सरपटणारे प्राणी उभयचर प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. ते उभयचर सदृश्य प्राणी माशांसारख्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. आणि तुम्ही खूप मागे गेल्यास मासे खंडित आळ्यांपासून उत्क्रांत झाले,
ज्यांचे एक समान सामायिक पूर्वज आहेत. तर सांगायची गोष्ट ही की पूर्णपणे स्वतंत्र क्षेत्रातील हजारो निरीक्षणीय अभ्यास तथ्ये तंतोतंत समान कथा सांगण्यासाठी एकत्र येत आहेत. पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी संबंधित आहेत हे उत्क्रांतीच्या पुराव्याचे मूलभूत विहंगावलोकन आहे. धन्यवाद.